ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, तुम्हाला माहितीच आहे आजच्या लग्न कार्यक्रमामध्ये बहुतांश लोक आहेरपट्टी धरतात। ते आहेरपट्टी का धरतात, कशाला धरावे हे धरलेल्या लोकांना आणि धरायला सांगणाऱ्या लोकांनाच माहिती, पण माझ्याप्रमाणे ते चुकीचे आहे। कारण आपण लोकांना बोलवतो शुभाशीर्वाद देण्यासाठी। जे शुभाशीर्वाद देण्यासाठी येतात त्यांच्याकडून पैसे घेण्यात काय अर्थ आहे? कशाला घ्यायचं पैसे ते? अहो, शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या लोकांना जेवू घालायचं ज्यांचा कार्यक्रम आहे, त्यांचं धर्म आहे, त्यांचं कर्तव्य असतं ते। मग पैसे कशाला घ्यायचं? ते पट्टी लिहिणाऱ्यांना पण कुठं बसवलं असतं बघा, कल्याण मंडपाच्या मंगल कार्यालयाच्या मेन गेटलाच। म्हणजे सगळ्यांनी आहेरपट्टी करावीच, कोणीही चुकून तसंच जाऊ नये असे विचार असतंय का असं मला वाटतंय। आणि आहेरपट्टी धरू नये ह्याला मी अजून एक कारण देतो तुम्हाला, ते योग्य वाटतंय का बघा। लग्न कार्यक्रम म्हणजे काही गरीब लोकांना सुद्धा आमंत्रण मिळालेले असतंय। म्हणजे काही गरीब लोक सुद्धा लग्नाला आलेले असतात। त्या गरीब लोकांपैकी काही लोक असं असतात की जिथे लग्न असतंय तिथे यायला वाहनाचं खर्च सुद्धा त्यांच्याकडे नसतंय। भावांनो, असल्या गरीब लोकांचं एकूण 3 प्रकारे हानी होतंय किंवा हिंसा होतंय। ते कुठले बघा। एक तर ते त्यांचे मजुरी सोडून यावं, तिथले कमीत कमी म्हणलं तरी एक 500 रुपये नुकसान होतंय तिथं। आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडे बस खर्चासाठी किंवा बस चार्जसाठी पैसे नसतात, तेही त्यांनी दुसऱ्याकडून कर्ज काढावं लागतंय। आणि तिसरी म्हणजे इथं आल्यावर ते आहेरपट्टी एक, आहेरपट्टीसाठी सुद्धा त्यांनी कुणाकडून तरी कर्ज घ्यावं लागतंय। कमीत कमी म्हणलं तरी 100-150 रुपये, वाहन खर्च 100-150, मजुरी 500, असं एकूण एका लग्नामुळे गरीबावर 1000 रुपयाचं भर पडतंय, 1000 रुपये कर्जाचं भर पडतंय। म्हणून मला वाटतंय या 2 कारणामुळे, पहिला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या लोकांना खाऊ घालायचं किंवा जेवण घालायचं धर्म आहे, कर्तव्य आहे। आणि दुसरी म्हणजे गरीबाचं शोषण होऊ नये म्हणून कोणीही आहेरपट्टी धरू नये असं माझं सांगणं आहे। धन्यवाद।